चला तर आता आपण बघूया प्रयोग. कुठलाही वाक्य असू द्या, तुम्हाला अगदी काही सेकंदामध्ये प्रयोग ओळखता येणार. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, एक ट्रिक यूज करायची. ती ट्रिक जर व्यवस्थित तुम्हाला समजली तर कुठलंही वाक्य येऊ द्या, तुम्ही त्यावरचा प्रयोग सांगू शकता. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला तर ट्रिक लक्षात ठेवायची. सर्वात पहिले बघा, तुम्हाला कर्ता, कर्म, क्रियापद ओळखता येत असेल. ठीक आहे, नसेल येतात ह्या वाक्यामध्ये मी तुम्हाला समजूनच सांगणार आहे. कर्ता, कर्म आणि क्रियापद हे जर व्यवस्थित तुम्हाला समजलं, कोणत्याही वाक्यातलं कर्ता कोणता, कर्म कोणता, हे जर तुम्हाला ओळखता आलं तर प्रयोग तुम्हाला कुठलंही वाक्य येऊ द्या सांगता येणार आहे. ठीक आहे, आता आपण ट्रिक बघणार आहोत. सर्वात पहिले बघा, प्रयोगचे टाईप किती आहे, तर कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. हे तिन्ही प्रयोग आता आपण इथे समजून घेणार आहोत. 3 वाक्यांवरून आपण हे तिन्ही प्रयोग व्यवस्थित समजून घेणार आहोत. बघा, पहिलं वाक्य, श्याम पेरू खातो. दुसरं, श्यामने पेरू खाल्ला, श्यामने पेरूस खाल्ले. ह्या तिन्ही वाक्यांवरून आपण प्रयोग व्यवस्थित समजून घेणार आहोत. बघा, तर श्याम काय करता, म्हणजे पेरू खातोय. कोण खातोय, श्याम खातोय, म्हणजे तो करताय. ठीक आहे, कर्म, काय खातोय तो, कशावर कर्म करतोय, तर पेरू खातोय. ठीक आहे, हे काय झालं तुमचं कर्म, आणि हे झालं क्रियापद, ज्यामुळे वाक्य पूर्ण होतं. क्रियापद. ठीक आहे, इथेही सेम येणार आहे, कर्ता, कर्म, क्रियापद, कारण सेम वाक्य आपण इथे घेतलेलं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला प्रयोगची ट्रिक सांगते, व्यवस्थित समजून घ्या. आता कर्ता, कर्म आणि क्रियापद. कर्ता, कर्त्याला कोणताही प्रत्यय नसेल. त्यानंतर कर्म, कर्मालाही कोणताही प्रत्यय नसेल. आता तुम्हाला प्रत्यय म्हणजे काय, तर प्रत्यय म्हणजे बघा, आता इथे मी तुम्हाला सांगते, श्याम, श्यामने, श्याम, श्यामला. हे काय झालं, श्याम हा काय सिंगल वर्ड झाला. ठीक आहे, याला श्यामने म्हणजे काहीतरी जोडलंय. ठीक आहे, श्यामने, श्यामला, श्याम्स, हे असे हे काय झाले, प्रत्यय झाले. हे प्रत्यय या वाक्याला आहे का, नाही. या शब्दाला प्रत्यय आहे का, नाही. तर मग काय येणार आहे, ते काय येणार आहे, प्रत्यय नाही. ठीक आहे, प्रत्यय नाहीये. ठीक आहे, आता इथं बघा, पेरू, पेरूस, पेरूला, पेरूला आलं का, नाही. म्हणून इथेही प्रत्यय नाही. म्हणजे वाक्यामध्ये कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय नसेल तर तो काय असतो, कर्तरी प्रयोग असतो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बघा, इथे बघा, श्यामने, कर्त्याला, कर्त्याला प्रत्यय आहे, पण कर्माला प्रत्यय नाही. ठीक आहे, म्हणजे कर्त्याला प्रत्यय असतं आणि कर्माला प्रत्यय नसतं. ते काय असतं, कर्मणी प्रयोग. ठीक आहे, आणि लास्टचं बघा, भावे, भावे प्रयोग मध्ये बघा, कर्त्याला प्रत्यय असतं आणि कर्मालाही प्रत्यय असतं. कर्मालाही प्रत्यय असतं. ठीक आहे, आता यावरून कसं लक्षात ठेवणार आहे, बघा, इथे प्रत्यय नसतो तो कर्तरी प्रयोग, कर्माला, कर्त्याला प्रत्यय नसतो तो कर्तरी प्रयोग. कर्माला, कर्त्याला सर्वात पहिले काय आहे तेवढं लक्षात ठेवायचं. सर्वात पहिले काय येतं, तर कर्ता येतो. कर्त्याला प्रत्यय असेल तो काय झाला, कर्मणी प्रयोग. इथे दोन्ही ठिकाणी म्हणून भावी प्रयोग. ठीक आहे, व्यवस्थित त्या तुम्हाला समजलं असेल. याप्रमाणेच लक्षात ठेवायचं. काय करायचं, शॉर्ट नोट्स काढून घ्यायच्या, त्यावर प्रत्यय आहे, प्रत्यय नाही, यावरून तुम्हाला व्यवस्थित त्या रिव्हिजनच्या वेळेसही समजेल. ठीक आहे, थँक्यू.